यूट्यूबवरती मोस्ट ऑफ द क्रिएटर्स असा प्रयत्न करतात की फक्त चांगले दिवस आणि चांगली साईड दाखवतील. बट मी असं ठरवलं की हाऊ आर द डेज वेन आय एम सिक, आय एम नॉट वेल, ते कसे असावेत ते पण व्लॉग करावं. बिकॉज ज्या वेळेला लोक कमेंट्स करतात किंवा ज्या वेळेला लोकांची थॉट प्रोसेस असते त्याला त्यांना असं वाटतं की काय फारच छान चालू आहे ह्यांच्या लाईफमध्ये, फक्त ह्यांना तर काय काय प्रॉब्लेम्स नाहीच आहेत किंवा ह्यांच्या लाईफमध्ये काय वाईट होत असणार आहे अशा पद्धतीने. सो आय वॉन्ट टू से की जे क्रिएटर्स असतात किंवा जे यूट्यूबर्स असतात ज्यांना आपण कॅमेरावरती बघतो, तर त्यांचं लाईफ पण एकदम कॉमन असतं आणि त्यांच्या पण लाईफमध्ये खूप बॅड डेज असतात, कधी कधी खूप जास्त, बिकॉज जे सोशल मीडियाचं प्रेशर असतं दॅट इज व्हेरी डिफरंट. सो आज मला नाही आहे बरं आणि तरी पण मी का व्लॉग करते, कारण की मला बरं वाटावं म्हणून मी जेव्हा व्लॉग करते आय फील सो हॅपी, सो गुड. आणि येस, आपल्या फिट फूडीवरती नवीन नवीन छान छान व्हिडिओज येत आहेत. जर तुम्हाला फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज बघायचे असेल तर तुम्ही तिथे नक्की जाऊन बघू शकता. सो आय एम नॉट वेल टुडे. तरी पण आज मी ह्या चॅनलवरती, अपूर्वा इनामदार चॅनलवरती आणि फिट फूडीवरती 2 व्हिडिओज जे आहेत ते एडिट करून अपलोडिंग करून टाकलेले आहेत. बिकॉज आय लव्ह टू वर्क आणि ज्यावेळेला आपण काम करतो सुद्धा त्यावेळेला फार मग जाणवत नाही आपल्याला काय होतं ते. तरी पण आता मला आज काहीच खावंसं वाटत नाही आहे, त्याच्यामुळे आज मी ना की भात वगैरे पण नाही काय खाणार आहे. आय विल बी जस्ट ओनली ऑन फ्रूट्स. खूप असं अन्नाची शिसारी येणे म्हणतो ना, तसा प्रकार आज मला झालेला आहे. सो मी ब्लिंकिटवरनं काही फ्रूट्स ऑर्डर केलेत. मी आता फेवरेट माझी सिरीज आहे एमिली इन पॅरिस, त्याचा नवीन सीझन आला आहे, तर तो मी आता बघत बघत एन्जॉय करत थोडंसं फलाहार करेन. आणि हो, मला डॉक्टरने सांगितलं की थोडं गरम सूप वगैरे प्या. सो मी कॉर्नचं सूप पण बनवलेलं आहे, तर ते पण आता मी खाईन. बाय द वे, हाऊ इज युअर लाईफ गोईंग? 2025 संपत आला आहे, काय काय नवीन छान छान चालू आहे तुमच्या लाईफमध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, या चॅनलला पण सबस्क्राईब करा, फ्री आहे सबस्क्राईब करायला. चला आता मी ब्लिंकिटवरनं फ्रूट्स मागवले, कारण मी खाली नाही जाऊ शकत आहे. सो आता मी पटकन जाते आणि फ्रूट्स घेऊन येते, बिकॉज आमच्या इथे असं काहीतरी आहे की ते डोअर स्टेपपर्यंत येऊ शकत नाही बिकॉज ऑफ द सिक्युरिटी. सो या चलो. तुम्हाला माहिती आहे का की हे चॅनल माझ्यासाठी एवढं स्पेशल का आहे? कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दिस इज माय रिअल अँड रॉ लाईफ दॅट आय एम शोईंग यू. ह्याच्यामध्ये मी कधी खूप जास्त एडिटिंग नाही करत किंवा कधी अशा गोष्टी नाही दाखवत की ज्या माझ्या लाईफमध्ये घडत नाहीत किंवा त्या मुद्दामून स्क्रिप्टेड मी काहीतरी करते. तर असं कधीही माझ्या व्लॉगमध्ये नसेल आणि नाही आहे आजपर्यंत. सो स्त्रिया ज्या गोष्टी सफर करतात किंवा डे टू डे लाईफ त्यांचं कसं असतं, म्हणून तुमच्यापैकी खूप जण मला कनेक्ट होतात. आणि इवन इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. सो दिस इज वॉट आय वॉन्टेड टू टेल, की हिअर यू विल गेट द रिअल अँड रॉ लाईफ थिंग्स. सो येस, फॉर दॅट यू नीड टू कनेक्ट विथ मी, यू नीड टू सबस्क्राईब टू द चॅनल. आणि येस, तुमच्यापैकी त्यातल्या एका जणीला जरी फायदा झाला तरी आय विल बी सो हॅपी. मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला दाखवते 5 AM मॉर्निंग रुटीन. आणि मी उठते 7 वाजता अँड देन आय एम स्टार्टिंग फ्रॉम देअर. सो दिस डझंट हॅपन ऑन आवर चॅनल. खूप वेळेला असं स्क्रिप्टेड, मला कोणाला नावं नाही ठेवायचे, बट खूप वेळेला असे स्क्रिप्टेड व्लॉग्स बघायला मिळतात तुम्हाला. सो माझ्या लाईफमध्ये तसं काही स्क्रिप्टेड नाही आहे आणि होत नसतं. सो जे होत असतं लाईफमध्ये माझ्या, तेच मी तुम्हाला कायम रिअल आणि रॉ पद्धतीनं दाखवायचा प्रयत्न करते, विदाऊट डुईंग मच एडिटिंग. कारण की मला असं वाटतं की मग त्याच्यामध्ये ना रिअल कनेक्शन राहत नाही. सो मला पण असाच ऑडियन्स बेस हवा आहे की जो माझ्याशी रिअली कनेक्ट होऊ शकेल, रियालिटीमध्ये कनेक्ट होऊ शकेल. अँड आय वॉन्ट टू सी दॅट बेटर कम्युनिटी ऑफ द वुमेन, की जी छान एकत्र ग्रो करते आहे आणि एकमेकांच्या ग्रोथबद्दल ज्यांना आनंद होतोय, नो जलसी ॲट ऑल, आणि वी आर बिल्डिंग अ गुड कम्युनिटी. सो ते मला या चॅनल थ्रू एस्टॅब्लिश करायचं, खरं सांगायचं झालं तर. तर हे मोटिव्ह आहे मेन अपूर्वा इनामदार या चॅनलचं, माझ्या चॅनलचं. बाकी फूड आणि ट्रॅव्हलचं मला पॅशन आहे, तर ते मी दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या चॅनलवरती करतीच आहे. लोकांना फूड आणि ट्रॅव्हल बघायला खूप आवडतं आणि मलाही प्रचंड आवडतं ते व्हिडिओज बनवायला, फिरायला. आय एम अ व्हेरी कोर फूडी आणि कोर ट्रॅव्हलर, त्याच्यामुळे मी त्या गोष्टी करत असते खूप पॅशनेटली. अँड ऑफकोर्स माय हजबंड ऑल्सो सपोर्ट्स इन दॅट, in everything. Whatever I want to do, he always supports in each and everything. So I'm grateful to him always. त्याच्यामुळे खूप 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 गोष्टी मी करू शकते, खरं सांगायचं झालं तर. सो फॅमिलीचा सपोर्ट पण अशा ज्या वेळेला गोष्टी तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन करता त्यावेळेला खूप गरजेचं आहे. इन मिडल क्लास फॅमिली सांगते मी. सो या, कीप सपोर्टिंग अँड आय एम हॅपी टू सी यू हिअर. माझं हे सूप तयार आहे आणि त्याच्याबरोबर मी प्रोटीन सोर्स म्हणून हे खाती. आदित्यनं मला कंपल्सरी हे खायला सांगितलं. सो ही कुक्स आणि तुम्हाला दिलेलं आहे.
आता मी छान जेवते आणि मग नंतर तुम्हाला भेटते. आता वाजलेत संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 आणि आता मी पितीये चहा. ओ माय गॉड, ते रायझिंग फेअर झालं. ठीक आहे, तर येस, आता थोडा मी चहा वगैरे पिन, थोडी मी फ्रेश झाले. सो आता आय एम फिलिंग रिअली गुड. सो लेट्स सी आता पुढे काय करायचं. तर रात्रीच्या स्वयंपाकाला 1 पॉट मिल्क काय करायचं असं माझा विचार चाललेला. सो तुम्ही सजेस्ट करा तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये. नंतरच्या वेळेला मी नक्की ते अप्लाय करेन. कॉटनचे खूप छान ड्रेस मटेरियल मी खूप वर्षांपूर्वी राजस्थानला गेलेले 2019मध्ये त्यावेळेला घेतलं होतं. तर ते मी आत्ता शिवायला टाकणार आहे 6 वर्षांनंतर. कारण की मी विचार करत आले की आत्ता टाकू मग टाकू. मग मी आता हे मिठाच्या पाण्यामध्ये छान असं भिजून ठेवलेलं आहे. सो दॅट की त्याचा जो कलर जर आत्ताच जायचा असेल तर तो जाईल. आणि ऑलरेडी चालला आहे. एक ड्रेस मटेरियल जे आहे ते मटेरियल मला आईनं इंदोरवरनं आणलं होतं. तर चंदेरी स्टाईलमधलं हे आहे. कॉटनच आहे, छान वाटतं. तर हे पण मी थोडंसं असंच जरा थोडं पाण्यातून काढून मग मी हे आहे ते शिवायला टाकणार आहे. पॅन्टची ऑरेंज अशी बनेल. भिजवून ठेवलेलं आहे. फेवरेट आवडणारा मेनू, सिम्पल मेनू मी केला. मस्त बटाट्याची काचऱ्याची भाजी, छानपैकी लाल मसुराची आमटी आणि भात. आणि आर्या ना जरा वेळ टाइमपास करतोय. सो हिनं बनवलाय बुर्ज खलिफा. काय आहे ते आर्या? बुर्ज खलिफा. ओके, आता ते अजून मोठा बनवणार आहे ना बाबू? चला बनवा लवकर. हे काय आहे बनवायचं? काय आहे? मला काय माहित. हे काय असं? ओ आहे तो? ओ आहे हा? कशी आहे? मग आता मी काय पण विचारणार आहे तुला. तर कार्या I will ask you anything. Okay? You have to answer me. What is this? Dinosaur. Yes. Now this is animals book. Animals book. You have to tell me. Okay? This, tell me. Lion. Lion. This one? Yeah, Tiger. tiger. This one? Mammal. Cat. Cat. C for? Cat. माऊ कसा आवाज काढती? Meow. आणि हे काय आहे? Dog. डॉग कसा आवाज काढतं? हा, हे काय आहे? Sheep. शीप. गोट आहे ती, गोट. आणि ही शीप आहे. ठीक आहे. हे काय आहे? घोडे. हा घोडा आहे, हॉर्स. आणि हा डॉंकी आहे. Dog. ओके. आणि हे कोण आहे? आर्याचं फेवरेट आहे ना? मंकी कसं उड्या मारतं? असं मारतं. आणि हा कोण आहे सांग? Elephant. एलिफंट. हे कोण आहे सांग? Ma. येस. आणि हे कोण आहे? Sasa. येस, गुड गर्ल. हे? Giraffe. आणि हे? Giraffe. ए, हरिण आहे ते, हरिण. Hare. हा. आणि हे कोण आहे? Dinosaur. नाही, हिप्पो. आणि हे कोण आहे? तुला माहिती आहे, तुम्हाला सांगितलेलंच मध्ये. सांग. Dinosaur. नाही, रिनोसॉरस. Rhinoceros. आणि हे? याक. Yeah, हे उंट आहे. हा उंट आहे, करेक्ट. उंट कुठे बघितलेलास तू सांग? दुबईमध्ये. करेक्ट. गिव्ह मी हाय फाय. येस. हा व्लॉग मी इथेच संपवती आहे बिकॉज आय एम गोइंग टू रेस्ट सम मोर टाईम. आणि या व्हिडिओमध्ये कसा वाटला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि येस, उद्या मी अजून छान बेटर फील करत असेल असं मला वाटतंय. सो या लेट्स सी. बाय बाय.